मी निर्मला धनराज इंगवले. मी आंबेगावात राहते, आंबेगाव बुद्रुक. काय माझा पाय दुखत होता, काय डावा पाय. मला बसून जेवता येत नव्हतं 2 महिने. काय आणि आता मला व्यवस्थित चालता येतं, जेवता येतं. तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर 2 मिनिटं सुद्धा व्यवस्थित चालता येत नव्हतं, जसं की तुम्ही मला अगोदर सुद्धा सांगितलं. मग ह्या 2 महिन्यांमध्ये हा त्रास तुमचा भरपूर वाढलेला होता. म्हणजे कमरेच्या मागून तुमचा डावा पाय खालीपर्यंत पूर्णपणे दुखत होता, ठणकत होता. ज्यावेळेस तुम्ही आपल्या विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेस डॉक्टर अवनीश गुप्ते सरांना तुम्ही दाखवलं, बरोबर. त्यावेळेस त्यांनी तुम्हाला ऑपरेशनाचा सल्ला दिला होता, MRI तुमचा स्कॅन बघून, बरोबर. तर आता हल्लीच तुमचं मणक्याचं ऑपरेशन आपल्याकडे झालेलं आहे. तुम्ही ऑपरेशनानंतर किती वेळात चालायला लागला? ऑपरेशन करून 3 तासात चालले. 3 तासात चालल्या. ज्यावेळेस तुम्ही 3 तासात ऑपरेशन करून चालल्या त्यावेळेस तुम्हाला धरलं होतं कोणी? मोकळ्या चालल्या का? मोकळ्या चालल्या. तुम्हाला अगोदर साधे 2 मिनिट सुद्धा चालता येत नव्हतं. तुम्ही आता अंदाजे ऑपरेशनच्या नंतर कितीपर्यंत चालला असाल? किती किलोमीटर पर्यंत चालला असाल? तरी 1-1.5 किलोमीटर चालले असेल. 1-1.5 किलोमीटर तुम्ही आरामात चालल्या. सकाळी 4 किलोमीटर चालली. अगोदरच तुम्हाला 2 मिनिट सुद्धा चालता येत नव्हतं, आता तुम्ही 1-1.5 किलोमीटर आरामात मोकळ्या चालल्या. एवढं जिने चढले ती. जिने पण चढल्या, काही त्रास नाही झाला. तुम्ही खुश आहात का? डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला मणक्याच्या ऑपरेशनाची गॅरंटी दिली होती का? 100% गॅरंटी दिली त्यांनी. त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले? रिझल्ट आले. अच्छा. आता तुम्ही ऍडमिट असताना आपल्याकडे भरपूर पेशंट सुद्धा पाहिले जे फक्त आणि फक्त मणक्याचेच होते. आपल्याकडे दुसरे पेशंट कोणते आपण घेत नाही. तर ते सर्व पेशंट सुद्धा मणक्याचेच होते. ते पूर्णपणे मोकळे झाले, बरे झाले. आपण ऑपरेशन करून आणि विना ऑपरेशन करून दोन्ही उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहेत. MRIचा तुमचा म्हणजे पेशंटचा MRI स्कॅन बघून आपण ट्रीटमेंट ठरवतो, बरोबर. त्या पद्धतीनेच आपल्याकडे भरपूर पेशंट तुम्ही OPDला ज्यावेळेस आले त्यावेळेस सुद्धा पाहिले होते, आता सुद्धा बघितले, बरोबर. तर ते सर्व पेशंट सुद्धा बरे होते. तुम्हाला आपल्या हॉस्पिटल बद्दल कसं काय समजलं? आम्हाला ना आमच्या ते शेजारी एक पाहुण्यांचं ऑपरेशन झालं. अच्छा. त्यांच्या घरून कळलं आम्हाला. ते पूर्णपणे बरे आहेत आता? मी दुसऱ्या दवाखान्यात निघाले होते, तर त्यांच्या शेजारून एका मुलांनी सांगितलं आमच्या दाजींचं ऑपरेशन केलंय, तिथं जा, 100% गॅरंटी मिळेल. तुमच्या त्या पाहुण्यांचं ज्यावेळेस ऑपरेशन झालं त्याच्यानंतर आतापर्यंत ते पूर्णपणे मोकळे? ते मोकळे. ते काय काय कामं करतात? ते मिलिटरीत जायत. मिलिटरीमध्ये? अरे वा, म्हणजे देशाची सेवा करतात ते. म्हणजे जड कामाशिवाय पर्याय नाही त्यांना, बरोबर. आणि आपल्या मणक्याच्या ऑपरेशनानंतर ते ती कामं सुद्धा आरामात करत आहेत. म्हणूनच तुम्ही आपल्याकडे ऑपरेशनचा निर्णय घेतला. अच्छा. आणि आमच्या एका जावच्या भाऊजाईचं पण ऑपरेशन तिथे झालेलं आहे, आपल्याकडे झालेलं आहे. बरं, ते सुद्धा बरे आहेत, सर्व कामं करतात. तुम्ही आता चालून दाखवा. वा 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 वा. तुम्ही तर आता अगदी मोकळ्या छान चालल्या. हा जर बेल्ट तुमच्या कपड्यांच्या आतमधून जर तुम्ही घातला आणि बाहेर चालायला लागला, कोणी तुम्हाला बघून म्हणेल का तुम्ही मणक्याचे पेशंट आहात म्हणून? नाही ना. आता पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहात तुम्ही. तुमच्या सारख्याच मणक्याचा त्रास जर दुसऱ्या कोणाला असेल तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? काय सांगणार तिथं जा म्हणून? आपल्या विनायक हॉस्पिटलचा पत्ता त्यांना तुम्ही देणार. योग्य वेळी योग्य निदान डॉक्टरांकडून केलं पाहिजे हे सुद्धा नक्कीच सांगणार, बरोबर. जेणेकरून काय आहे की लोकांच्या मनातली भीती, लोकांच्या मनातल्या शंका दूर होतील. आणि त्यासाठीच आपण तुमचा हा एक शैक्षणिक एज्युकेशनल व्हिडिओ बनवत आहोत, जेणेकरून हा व्हिडिओ बघून सुद्धा लोकांच्या मनातल्या शंका नक्कीच दूर झाल्या पाहिजे. तर आता आपण तुम्हाला पायऱ्यावर खाली करताना सुद्धा बघूया आणि गाडीवरती बसताना सुद्धा बघूया. तुम्ही इथे करू शकता तर तुम्ही नक्कीच घरी जाऊन करू शकता. खुश आहात तुम्ही? खुश आहे. चला, धन्यवाद.